कदाचित विसर यायचे चान्सेस जास्त आहे. कुठे विसर लागणार. हॅलो, झपूक झपूक वाटण्यास थोडासा कमी ठेवा, पण ह्याचा आवाज वाढवा. हॅलो हॅलो, शेख शेख, हॅलो 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 शेख, हॅलो हॅलो हॅलो. दादा फक्त मॉनिटर शार्प करा आणि थोडंसं ऐकू द्या. शार्प करा फक्त थोडंसं. हॅलो हॅलो शेख, हॅलो. चला, जो का असेल एडी मागणी सेवा बंडेवर करून घ्या. बरं मित्रांनो, थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे, व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं जो काय आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल, कानाकोपऱ्यात जे लोक आहेत, झाडाबिडावरती लोक आहेत, भांड्या धरा, जाम धरा. हो, पाऊस पडलाय, सुंदर वर्ण कोण सुटला तर खालच्या तरी याद करा. आणि म्हणून बघा, आवाज आधी येतोय का सर्वांना व्यवस्थित? येतोय ना? थोडासा लाईटीमुळे झपूक झपूक जरा बंद आहे, कमी आहे, तो मानेल घ्या गोड. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र, आदरणीय, सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी नामोरे बुवा शाहीरांना विनंती करतो की शाहीर कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे प्रचार घेऊन जायचे. माझा एक विषय घेऊन जायचा. सुगंधा येईल उसासा देईल सारी धरती तुझी रुजल्याची माती तू. घोळ आभाळ ढगाळ त्याला रूढीचा हिटाळ माझ्या सजणा काकराची तोड मारतो. खुलकाळीच हे माझा तुला मी आज तुझ्या पायाला मागे माझ्या जन्मच शिवदंगला गुंगला रंगला हिरवाची शिवरागला आवरा घासियो आजाद बाबा तुझ्या चरणावरती डोकवले. म्हणायचं आहे काय लक्षात सर्व तुझी प्रेमाची साथ मिळते आम्हा दिन रात रोज
जशी दिव्यामध्ये वाटतस तुझं माझं रात तूच देवी रसिका या शाहिराला घरी जाण तू कर जोडून मी करताच तुझला हे वंदन तुझ्यासाठी माझे चालू दे या हृदयाचे स्पंदन सागरा सागरा ध्यास हा तुझा या जीवनाची आस तू सुंदरा गरा रागरा सेवेचा तुझा अरे या हृदयाचा श्वास तू या संपूर्ण गावचे या ठिकाणी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. या छोट्याशा शाहिराला, या छोट्याशा कलाकाराला मित्रांनो आज आपल्या सेवा करण्याची या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल प्रथमतः या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार मानतो.
तसेच आज या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर वर्ग देखील उपस्थित आहे. त्याच्यामध्ये या गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटमुक्ती कमिटीचे अध्यक्ष, तसेच या गावचे माजी पोलीस पाटील सन्माननीय प्रमोददादा पाटील, काशीनाथजी पाटील, सुनीलजी पाटील गुरुजी, तसेच आजच्या कार्यक्रमाचं खास ज्यांनी नियोजन केलेलं आहे, प्रयोजन केलेलं आहे ते जय भवानी कला व क्रीडा मंडळ सौंदळ या माझ्या मंडळाचं देखील या ठिकाणी लाख लाख आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. तसेच मित्रांनो, या गावचे संपूर्ण माझे बंधू प्रवीणदादा पाटील यांनीही या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो. तसेच आमच्या या पंचक्रोशीतील संत निरंकारी मिशनचे सर्व संत महात्मा आजच्या गर्दीमध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, तर त्याला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि खास करून मित्रांनो, आज सांगायला अभिमान वाटतो की हे सौंदर्य जे गाव आहे, हे सौंदर्य जे गाव आहे ते हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणारं गाव आहे. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आज जर मित्रांनो तुम्ही पुढे बघायला गेला तर माझ्याही गावची ही अवस्था अशीच आहे. माझंही जे गाव आहे हे माझंही गाव आज हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणारं माझं गाव आहे. आणि आज अभिमान वाटला की खऱ्या अर्थानं कुठेतरी आपण माणूस म्हणून जन्माला आलोय याचा आज खऱ्या अर्थानं समज झालं मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी जेवढे आमचे मुस्लिम बांधव देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, तर त्यामध्ये या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो शाहिरी वर्ग उपस्थित आहे. त्याच्यामध्ये माझे मित्र तुरेवाले एक नामवंत शाहीर सुकांतचे आयडे बुवा त्यांच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यामध्ये शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे कोकण शाहीर परिषदेचे पदाधिकारी सन्मान्य जाडियार सर देखील आजच्या या गर्दीमध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, तर त्याला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी गुरुजन वर्ग, शाहिरी वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्याला देखील या ठिकाणी या शाहिराचा मानाचा मुजरा असेल. तसेच मित्रांनो, आज या ठिकाणी आज जो आलेला क्राऊड आहे, जो जनसमुदाय आहे, जो प्रेक्षक वर्ग आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आहे, तर त्याला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. खास अगदी मित्रांनो, अगदी वादळ वाऱ्या पावसातून आमचे युट्यूबर किरणदादा गवळी आज एवढ्या लांबून मित्रांनो संघर्षवरून खास आज राजापुरामध्ये या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण छायाचित्रण करण्यासाठी आलेले आहेत, तर दादा देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि आता सर्वांना मित्रांनो रीती रिवाजाप्रमाणे मुजरा झालेला आहे, बरोबर आहे ना. आज मी ज्यांची बायको आहे, जो माझा नवरा आहे, तो शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार बाई. वाय 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 विकाजी लांबरे बुवा पण या ठिकाणी बुवा इतना करतो मुजरा मानाचा. माझे चांगले मित्र आहेत, शब्दांचा जादूगार आणि सुंदर मित्रांनो राजा तालुक्याची शान आहेत. बुवांच्या सोबतचे त्यांचे संगीतकार मित्रमंडळी आहेत, जे बुवांचे सोबती आहेत, तर त्यांनी या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. अगदी मित्रांनो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्याल अशी आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा माझे गुरुवर्य आदरणीय धौलाजी निकम, विजयजी निकम यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेजींच्या चरणावरती नतमस्तक होऊन, देव रमणाथाच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता प्रथम सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सर्वरा सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। आज गेली किती वर्ष मला संगीताला साथ देत आहे या महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकीपटू फेम ज्यांनी झी युवा या चॅनलवरती एका कार्यक्रमाच्या माध्यमातून बरेच वेळा ढोलकीला साथ केले माझे ढोलकीपटू विशालदादा सुतार। त्याचप्रमाणे आज मला कीबोर्डला साथ देत आहेत माझ्या तालुक्याचे सुपुत्र आणि ज्यांचं दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील युट्यूबला मित्रांनो गल पडलेला आहे। अगदी सर्वांनी तुम्ही त्या गाण्याला आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये जागा दिलीत। माझे कीबोर्ड प्लेअर पंकजदादा काकाळे त्याचप्रमाणे आज मला कीबोर्डला अजून साथ करतात आमचं प्रतीकदादा सोनवणे। त्याचप्रमाणे बँचला मला साथ देत आहेत माझे बंधू सौरभदादा देवरुखकर। पॅडला मला सध्या साथ मिळते माझा भाऊ बिट्टू लोहार। शैलीला मला साथ देतात आमचे दादा रोहितदादा जाधव। आणि मित्रांनो अगदी मुंबई पासून कुठेही आम्हाला सुखरूप आणण्याचं आणि नेण्याचं काम करतात आमचे गाडीवाले आमचे रुपेशदादा घोळे यांनी या ठिकाणी शाखीनी मानाचा मुजरा करतो। या सर्वांच्या मित्रांनो साथीनं आजची ही सेवा आपल्या समोर सादर करतोय। जी काय वेळी आपली सेवा होईल वेळी तर होणारच नाही वाकडी पण होणार नाही अगदी सरळच होईल काय वेळ विषय घेऊ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहकार्य राहू द्या। आपल्यापर्यंत हा आवाज मित्रांनो पोहोचवण्याचं काम करतायत रत्नागिरी पालवण गावचे सुपुत्र आमचे डावा दादा आणि त्यांची संपूर्ण सहकारी टीम या ठिकाणी शाखीनी मानाचा मुजरा करतो। आणि या ठिकाणी मित्रांनो कार्यक्रमाला सुरुवात करतोय म्हणायचं आहे का बघा की आज नवरात्रीचा सागर चालू आहे तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या लाख लाख शुभेच्छा देतो। ज्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचं ज्या अनुषंगाने आज कार्यक्रम ठेवलेला आहे ते कार्यक्रमाचं निमित्त म्हणजे देव रवळनाथ आपल्या सुंदर अशा या सुबक अशा मकरामध्ये या मंदिरामध्ये या राऊंडामध्ये विराजमान झालेले आहेत। आणि म्हणून ही समान देव रवळनाथांच्या चरणावरती समर्पित करतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं। आज देव रवळनाथ या नवरात्रीला सजलेले आहेत आणि म्हणून ही सवण त्यांच्या चरणावरती ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं बघा। जीता जिसके लिए जिसके काय कॉलेजच्या पोरांनो एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता आणि म्हणून बघा म्हणायचं आहे काय हे देवा रवळनाथा
चरणी झुकून या माथा जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माथा We are
सागराला मी आलो तुझ्या सुखरूपी तव चरणी माझ्या सागराला मी आलो तुझ्या तव चरणी सुखरूपी श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा बक्षीस आलेलं आहे. प्रसाद दादा थोरले दादांच्या माध्यमातून या ठिकाणी रोख रुपये 301 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि दादांची फरमाईश आलेली आहे की दादा हा लाकडाचा भुसा तू शेरडी शिकायली मी लाकडी भुसा कर. दादांची फरमाईश आलेली आहे. तर निश्चित मित्रांनो या ठिकाणी जसा जसा वेळ मिळेल कारण आज रात्र आपलीच आहे बरोबर आहे ना. जरी मी खेळात ना आलो असतो तरी मोहनचा कोंबडा आपल्याला चालवायचा आहे त्याच्यामुळे काही कोणी काळजी करायचं नाही. दादा देखील शाकिरी पाण्याचा मोसना करतो. त्याचप्रमाणे जय भवानी क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आले. तसेच विनय दादा पाटील दादांच्या माध्यमातून खास स्तवनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. शाकिरी पाण्याचा मोसना करतो. तसेच मित्रांनो या ठिकाणी कोण तेवढे गावचे सुपुत्र डॉन राजाराम मोडक दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. शाहिरी मानाचा मोसना करतो. आणि म्हणून बघा मित्रांनो या ठिकाणी स्तवन झालेलं आहे. मित्रांनो जरा जो मेन रोडला जे पब्लिक उभा आहे त्यांनी कृपया सहकार्य करा कारण मेन रस्ता आहे. उगाच जर काय एखादा वेळेवर प्रसंग घडला हा तर यापाला जाता कुठं त्याच्यामुळे आज जेवढं शक्य होईल मित्रांनो येण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून
स्तवन मित्रांनो झालेला आहे. गाण्याकडे बोलतोय तत्पूर्वी आजचा जो कार्यक्रम आहे मित्रांनो, शाहिरांचे माझे मुंबई रंगमंचावरती मित्रांनो तब्बल 4 कार्यक्रम झाले आणि 4ही वारे आधी झोंबट काय एवढा मित्रांनो जोरात झालाय तर काय आधी झाला विचारून सोय नाही हो. आणि म्हणून तो कार्यक्रम बघून अगदी घासून तासून पुसून सगळा करतो तुम्ही, काय काळजी करू नका, फक्त शेवटपर्यंत थांबा म्हणजे झाला. आणि म्हणून जो आजचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आमच्या दोन शाहिरांचा मुंबई रंगमंचावरती कार्यक्रम बघून आजचा झोमा ढिता पण तसाच व्हायला पाहिजे आणि म्हणून आजची वारी या ठिकाणी मित्रांनो ही दिलेली आहे. आणि म्हणून निश्चित शाहीर देखील एक जाणकार व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, शब्दांचा जादूगार आहे. आता आल्यावर त्यांची जादू तुम्हाला दिसेल काय आहे ती, काय ना कारण सुंदरच आहे. गोवांचा जो त्यांनी गेल्या वर्षी गण, कारण मी या गोवांसाठी लकीच माणूस आहे, अनलकी नाही, मी त्यांच्यासाठी अगदी माझा पायगुण चांगलाच आहे. गोवांचा गेल्या वर्षीचा गण त्यांनी फक्त एकदा माझ्यासोबत गायला, आज सबंध लोकांनी त्या गणाला मनावरती डोक्यावरती उचलून घेतलं. यंदाचा पण गण त्यांनी माझ्यासोबत गायला, तोही गण आपण सर्वांनी उचलून धरला. म्हणजे सांगा या गोवांसाठी माझा पायगुण कसा आहे, चांगला आहे का नाही हो? सुंदर गोवांचा गण विचार हा किती आहे, सुंदर गण गोवा इथं काही नाही जरी तुम्ही गायला असाल तरी तो आजही मी आवडीन आहे का बुवा. बाकीच्यांनी तुमच्या गणाला कापू दे, त्याची कटिंग देऊ दे, पण बुवा आता मित्रांनो झापूक झुपूक जुळा झाला, बरोबर आहे ना, बरोबर ना. बुवा आता गोटीकर बुकिंग टेबल देतो आहे ना, बरोबर देऊ ना, देऊ ना मित्रांनो. हा आता आल्या बुवा म्हणतील बुवा मी काय ह्यांचा म्हणते देणगरी नाही, ह्यांच्या शकात काय माझी गुरागिरी नाही बुवा, मी पण काय तुमचा देणगरी नाही, तुमचा 2 पैसे कधी मी उसनं घेतलं नाही. आणि माझी गुरा जर तुमच्या शेतात गेली तर मी गुराकी ही तर काठी घेऊन दांडा घेऊन आपली बुवा मजबूत आहे, काय त्याची काळजी करू नका. म्हणून सांगतो बुवा आता आल्यावर बोलतील बाई घेऊन गेलं. आता असं बघा बघता कसा आता मोर नाचतो आल्यावर बघा, नुसता बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन त्याला सुराचा पत्ता नाही. म्हणून सांगतोय सुरज दादा मानपेकर आणि रम्या आमचे ढेरे दादा बुवाना जरा बसून जरा प्रॅक्टिस करून घ्या, त्याला सुरत आला तुमची काय चुकी नाही हो, तुम्ही आपलं तुमचं काम बरोबर करता. नुसता बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन इथे पैसे नसतं दिले लोकांनी गाडी काय 5 रुपयाची 5 रुपये बोलतो, पोटासारखा बोलतो, बरोबर की नाही मित्रांनो. गाडी बोलली पाहिजे त्याला सुरात. म्हणून सांगते काय डावाला वा हो ना बोले नो बरं, त्याला लांडोरे बोलल्या पण राग येतो लगेच. तर त्यांनी मला नाव ठेवलं नाही सावरड्यात, म्हणतात तुम्ही मला लांडोरे बोलता म्हणतात गोवांचं नाव आहे राजेश, मी तुम्हाला बोलतो राजू, ते बोललेच सावरड्यात. मग वा तुम्ही मला बोलता राजू, तू आजो मेरे बाजू, तुम्हाला खायला देतो काजू. आता गोवांचं नाव काय आहे विकास, बरोबर आहे ना. गोवांचं नाव काय आहे सगळा भकास आहे, पण लक्षात ठेवा गोवांचं नाव काय विकास. आपण आलं काय म्हणतो विक्या आहे ना, विक्या. आता ह्याला विकू बोललं त्यांना चिकू द्यायला लागतील, ह्याला विक्या बोललं तो लढवण्याच्या चिक्या द्यायला लागतील. मग आल्या बुवा तुम्हाला आज सगळा तुम्ही जीएसटी ना, तुम्हाला जीएसटी सहित तुमची उद्याच्यात वसूल करतो, गण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. जनात आहे तू या मनात, या विश्वाच्या साऱ्या गणला या दुकाना करा. अरे दारावानात आहे तू पाना फुलात आहे, माझी मायेचा बाळ माझा गणराया. या साऱ्या सभारणा होते बघा. आता तुमच्या हातात घ्या पेट है ना, आणि 2-4 जे तुमच्या काकून आहेत त्यांना पण सांगा आज राजेश कुमारची तुमची वारी आहे, लिहायला हायगाई करायची, काय पैसा द्यायचा नाही. जो
संपली असेल तर भरून ठेवा आता या अवतारांमध्ये शाही संपायची म्हणून म्हणतोय म्हणजे आशिकी का गम हम पिए जा रहे तेरा नाम लेकर हम जिए जा रहे चाल समजायची नाही सोपा करून देतो काम म्हणजे आल्यावर भाग देतील भागाला भाग वा आल्यावर भागाला भाग द्या म्हणून म्हणतात आणि आज मंगल समयाला आज अडवितो तुला देवा बाप्पा श्री गणा असं काम तुला म्हणायचं आहे अगदी काही मोजके दिवस झाले बाप्पा त्याच्या गावात तुम्हाला आम्हाला सोडून गेलाय नवरात्रीचा जागर चालू आहे पण आज देखील या नवरात्रीच्या सणामध्ये ज्या निघ्न हत्यानं 33 कोटी देवांमध्ये पहिला कार्यक्रम मी पहिला पूजेचा मान मिळवला त्या आधी मायेच्या लाडक्या पार्वती पुत्राला या आजान पामराचं या त्याच्या लेकराचं सांगण्याय का नाव आणि आजही माझ्या या रंगदेवतेमध्ये आजही माझ्या रानात तू या रंगदेवतेला रंग भरण्यासाठी या सभेला रंग भरण्यासाठी तू धावून ये म्हणून म्हणायचंय 1 2 3 4
सवन आणि गण झालेलं आहे, बरोबर आहे ना? झोपलवलंय ना तुम्ही? झोपलं होतं बुवा, शाप झोपला, लक्षात ठेवा. रात्र थोडी आणि सोगाबाद रात्र वैद्यक्ष, बरोबर आहे ना? तुम्ही हाव तर आम्ही हवा, लक्षात ठेवा. आणि म्हणून मित्रांनो, सवन आणि गण या ठिकाणी झालेला आहे, बरोबर आहे ना? कार्यक्रमाला जो रंग चढतो बुवा ना, आता बुवा गवलन काय घालते, बरोबर आहे ना? मग बुवा बारी खजलव आणि बारी पोचलव, बरोबर आहे ना? आणि म्हणून माझ्या माय मावल्या बसलेल्या आहेत या पवित्र जागेमध्ये कार्यक्रम करतोय. पण तुम्ही लांबून लांबून मित्रांनो आज कार्यक्रमाला आला, बरोबर आहे ना? तुमचा निश्चित पेट्रोलचा पैसा आम्ही दोन्ही शाखेत वसूल निश्चित मित्रांनो करणार. आणि म्हणून गवळ्यांची गातोय हो बघा, हो आल्या बोलतील लांबवल्या बुवा, काय गवळ्या खायचा बोलायचं नाही बोलतील ना आल्यावर. मग बुवा तुमचा गाणी झलकाय तो आता जरा सुपायवडा करा. आणि मी जो विषय गातोय बुवा तो स्वतःवरती ओढून धरू. आल्यावर जर गीत हाव आणि ताव चे भण असा चिम टपाक दमदम वाजून तुमचा बुवा. म्हणून सांगते बुवा, जो विषय गातोय गवळीचा तो अगदी कानातलं होतं बाहेर काढा. आणि जी काय शिकलेला 8-9 भोकाय तेवढी पण ठेवा सगळी. आणि माझ्या गवळीचा प्रत्येक शब्द शब्द बुवा ऐका. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. काना तुझे सवंगडी आहेत सारे हरामखोर. की काना तुझे सवंगडी अरे आहेत सारे हरामखोर. म्हणून या राधेच्या जीवाला अरे काना आता लागला या घोर. मग खेळ खेळताना फसवतील तुला येण ना दुसरा. अरे हा मांडलेला खेळ खेळताना फसवतील तुला ही सारी गोकुळची पोर. या मांडलेल्या गावात काढा अरे आज तुझी गोरी होईल. आणि म्हणून बघा वा, आज जेवढे जेवढे तुमचे माझे कार्यक्रम झाले तुम्हाला सगळं नवीन देत जातोय, बरोबर आहे ना? म्हणून म्हणायचं अरे तुझ्या गल्लीत यायचं मग तुला चोरून पाहायचं. संदेशन निघायचं आता कोणाला घ्यायचं. हे तुझ्या वाचून मला करमत नाही आता कसं मी जगीन ग. माता होऊ दे तुझं माझं लगीन ग. पुढचं माझं मी बघीन कमर खालचा बोलत जो काय बोलतो तो विषय तुम्हाला पटवून देणार. पण तुम्ही इथं आल्यावर जर स्वतःवरती वाटेत जो काय चिकन पडलाय जर स्वतःवरती बुवा उडवून घ्याल तर जे म्हणे तुमचा असा यार गाडी हिशा म्हणायचं का. अरे तुला सांगते ही राधा ऐक गोकुळच्या दादा हा खेळतो सिडावर तो नाही रे साधा. मग बोलू न गोडा तुझी मोडील घोड. आर बोलू न गोडा तुझी मोडील घोड. तुला फसवीन थोट्या. राधा म्हणते काढा जो या तुमच्या वनामध्ये तुझ्या सवयगाड्याने तुझ्या समोर खेळ मांडलेला आहे. त्यावेळेस पवित्र भगवान श्रीकृष्ण विटी दांडू खेळायचा, लगोरी खेळायचा. आणि अजून एक खेळ कुठला होता तो माझ्या गवळीतून ऐका बघा. आर बोलू न गोड तुझी मोडी न खोड. तुला फसवीन थोट्या. आता थोट्या म्हणजे लागडा काना जो तुझा सवंगडी लागडा तो तुला फसवील. कारण आजपर्यंत तू सर्वांना हरवत आलास पण आज तो तुला गोड बोलून फसवत कसा तो बघ. मग काना जपून ठेवू छोट्या छोट्या. राधा म्हणते कानाला काना आता जपून ठेवू छोट्या छोट्या. मग तुझ्या खालच्या दोन गोट्या
पटलं काय? झपूक झपूक राधा म्हणते कानाला, काना कुंजवनामध्ये जो तुझे सवंगडी आणि तू, कारण तेव्हा मित्रांनो काना लगोरी खेळायचा, विटी दांडू खेळायचा आणि मोठ्यापणे खेळायचा, बरोबर आहे ना? मग राधा म्हणते कानाला, काना हे सर्व तुझे सवंगडी, हा जो तुझा जो लंगड्या जो खोटे आहे ना, तो तुला गोड बोलून तुला फसवत, तुला हलवत. मग तू काय कर, सगळ्या गोट्या तर तुझ्या घरच्या संपलेल्या आहेत, खालच्या 2 गोट्या वा कमराच्या खालचा बोलत नाही तर खाली वाकून बघाल बरं, हलवल्यात काय त्या तुमच्या जागेवरच आहेत आणि आता काय त्या कामाच्या पण नाही, बरोबर आहे ना? त्यांचा आता झाला असेल हंटर, तिकडे हंटरच बोलतो ना, आमच्याकडे मोठ्या गोटीला हंटर म्हणतात आणि छोट्या गोटीला गोटीच म्हणतात. म्हणून म्हणते राधा म्हणते काना, अरे सगळ्याच्या गोट्या गोड बोलून यांनी तुझ्याकडनं तुला हलवले नाही. या 2च्या खालच्या, कारण गोट्यांचा खेळ कुठं जमिनीवर, या खालच्या 2 गोट्याच्या जमिनीवर तुझ्या ठेवल्या आहेत, त्या फक्त जपून ठेव, सांभाळून ठेव, म्हणजे उद्या तुला कामाला येतील. आता तुम्हाला लय गारगार वाटेल आणि कल जर पोचली तर थोडासा इंजेक्शन देतो तुम्हाला. म्हणून म्हणतोय तुला सांगते ही राधा छोट्या छोट्या तुझ्या
कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही नाही जाग्यावर आहे, काय काळजी करू नका. कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी मित्रांनो लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे, परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा. विषयाचं विश्लेषण करतो बघा की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून त्या सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. बुवा त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर. आज हा विषय जेव्हा आपले तुमचे माझे कार्यक्रम झाले त्या वेळेला बाबा तुम्हाला हा विषय दिलेला आहे. तुम्ही अभ्यासू आहात, जाणकार आहात, ज्ञानी आहात. कुठेतरी आशा करतो की निश्चित माझ्या विषयाला बुवा हात घालण्याचा प्रयत्न करा. जर शाहीर तुमच्याकडे खरोखर माझ्या विषयाचा पुरावा असेल तर नक्की माझ्या विषयाला हात घाला. माझ्या ग्रंथाच्या नुसार अगदी तंतोतंत जर तुम्ही उत्तर योग्य देण्याचा प्रयत्न केला बुवा तर आज या समुदाय गावामध्ये या बसलेल्या समाजाच्या साक्षीने बुवा तुमचा भव्य दिव्य असा सत्कार करेल. पण जर बुवा वडाचा तेल जर वांग्यावर काढल्यावर बुवा आहे ना तर बुवाला सगळ्यांनी बघितलं का? नाही बघितलं. लड्डू मुठ्ठा स्वामी माहितीये का सर्वांना? लड्डू मुठ्ठा स्वामी दाढी ऋषी, फक्त तो लड्डूच आहे, हे दाढी ऋषी मला आहे. तसं हे लांजाचे लड्डू मुठ्ठा स्वामी. आता आल्यावरती बघा. आणि म्हणून मित्रांनो पुढचा विषय गातोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. आणि आज या सामन्यातील शब्दांना सुरांची हार पाहिजे. मग विषय माझा फोडण्यासाठी ना बरे तुमच्याकडे ग्रंथाचा आधार अभुशास्त्रात केलेला तो तलवारी सारखा वार पाहिजे. मग शास्त्रात केलेला तो तलवारी सारखा वार पाहिजे. आणि तुमच्यासारख्या शाणे मुवाला मला शाणच म्हणतो. एमपीएससी शिकलेला आहात तुम्ही, चांगले ज्ञानी आहात. मग तुमच्यासारख्या शाणे मुवाला घाबरे बुवा जास्त नाही पण मोजक्याचे शब्दांचा मार अहो प्रश्न हा जुना मी सोडतोय पुन्हा. प्रश्न हा जुना मी सोडतोय पुन्हा. बघा शास्त्रात आहे तो अडकून. बघा माझा प्रश्न हा जुना मी सोडतोय पुन्हा. मग शास्त्रात आहे तो अडकून. आर जर का आला समाजावर भडकून असा करी खाऊ करी ताव करी चे भन किंवा शाप या ठिकाणी तुमचा. आर जर का आला समाजावर भडकून मग तुला लागीन आज मी सडकून. बरोबर मित्रांनो, एन्काउंटर कसा करायचा, काढतोस कसा एकदाच टाकायचा आहे ना. एका काढतुसा सगळा जनावर खाली पडला पाहिजे. बरोबर आहे ना. टाय टाय म्हणून म्हणतोय जर का आलास माझ्यावर भडकून. आता आल्या बघा पहिला असा करतात नेसना पहिला सांभाळतात. आल्यावर त्याला वाटतं खाली एका बिगा सुट्ट्या जातात. लय बोला काळजी, काळजी बोला लय आहे. आता आल्यावर बघा मी काय कमरेच्या खालचं बोलणार नाही, मी काय असा करणार नाही. अरे बुवा तुम्ही कमरेच्या खालचा बोला नाही तर कमरेच्या वरचा बोला. पण कुठं तरी मसाड्यानं गाणी पहिली त्याला सुरात बोला. बाकी काय लोक तुम्हाला ऐकतच आहे. तुमच्या आईला जो गण गायला आईला लोकांनी डोक्यावरच घेतलेले नाही बुवा. मानलं पाहिजे तुम्हाला. जे शब्द लिहिलेत ना बुवा अगदी डोळ्यात पाणी आल्यासारखे आहे. पण बुवा आज बारी बुवा मित्रांनो बारीच करून जाणार. म्हणून म्हणायचं आलं प्रश्न हा जुना सुटतोय पुन्हा. शास्त्रात आहे तो अडकून. प्रश्न हा जुना सुटतोय पुन्हा. शास्त्रात आहे तो अडकून. जर का आला समाजावर भडकून, जर का आला समाजावर भडकून तुला आज मी सडकून. आला समाजावर भडकून लागला आज मी सडकून. तुला
लग्नाची तयारी सुरू लग्नाची तयारी सुरू एका मुकड्यामध्ये घेतोय आणि या ठिकाणी प्रथम दिवशी रजा घेतोय म्हणायचं आहे दादा. फक्त केबोर्डचा बॅकग्राऊंड टाका.